आज भारत हा जगामध्ये तंत्रज्ञानामध्ये खूप पुढारलेला असा देश आहे. तुम्हाला सांगतो की UPI सारखं पेमेंट सिस्टम जगामध्ये कोणाकडे नाही. आपलं जे गूगल आहे ना, ते गूगलने अमेरिकन सरकारला सांगितलं की तुम्ही पण असं पेमेंट सिस्टम बनवा, नाहीतरी आमचं मार्केट खाऊन टाकेल. असं गूगल अमेरिकन सरकारला सांगतं, त्याच्या सरकारला. एवढंच काय, आज भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही जगामध्ये सगळ्यात पुढारलेली अवकाश संस्था आहे. इस्रोनेच जगामध्ये पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पाणी असल्याचा शोध लावला चंद्रयान 1 द्वारे. चंद्रयान 2 फेल गेलं आपलं. चंद्रयान 3 आपण आता लॉन्च केलेलं आहे गेल्या वर्षी. त्याचबरोबर जगामध्ये जे वेगळे शोध आहेत, म्हणजे ॲटोमॅटिक डोअर सिस्टम, डॅमचे डोअर सिस्टम, त्याचा शोध, स्वयंचलित दरवाजे धरणांचे, याचा शोध अभियंत्यांचे दैवत मानले गेलेले आहे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी लावला. आज आपण USB केबल वापरतो, ते USBचा शोध भारताचे अजय भट्ट यांनी लावला आहे. आज आपण फायबर टेक्नॉलॉजी आपण वापरतो, ऑप्टिक फायबर वगैरे, त्याचा शोध सुद्धा भारताचे नरेंद्रसिंह कपाणी यांनी लावला आहे. वायरलेस टेक्नॉलॉजी, वायफाय वगैरे आपण वापरतो, वायरलेस टेक्नॉलॉजी वापरतो, त्याचा शोध सुद्धा भारताचे जगदीशचंद्र बोस यांनी लावला आहे. विमानाचा शोध शिवशंकर बापूजी तळपदे यांनी लावलेला. आज बुलेट प्रूफ जॅकेट याचा शोध हा छत्रपती संभाजी महाराजांनी लावलेला आहे. आज आपण जे मिसाईल वापरतो, मिसाईलचा शोध आहे टिपू सुलतानांनी लावलेला आहे. जी टेक्नॉलॉजी इंग्रजांनी चोरली. म्हणजे भारत हा खूप विकसित देश आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत भारताचा हात कोणी धरू शकत नाही. एवढंच काय, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, भारत हा जगामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पुढारलेला देश आहे. आज अमेरिकेचं जे ट्रॅफिक आहे, ट्रॅव्हल कंट्रोलचं सॉफ्टवेअर आहे, ते मेंटेन आपली पुण्याची कंपनी करते. म्हणजे इतक्या भारताची टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की अमेरिकासारख्या जगातल्या विकसित देशाच्या ट्रॅफिक कंट्रोलचं सॉफ्टवेअरसुद्धा मेंटेन करण्याची जेव्हा गोष्ट येते, तेव्हासुद्धा भारताची टेक्नॉलॉजी इथं उपयोगी पडते. हे विशेष महत्त्वाचं आहे.